बोलण्यात आला नाही, आचरणात आला नाही। या देशात संत नामदेव सांगत होते की सगळ्यांनी माणसासोबत राहिलं पाहिजे। नामदेवांनी भागवत धर्माचा झेंडा पंजाब पर्यंत नेला आणि शीख धर्माचा पाया घातला। दोन धर्माचे संस्थापक असणाऱ्या नामदेवांना मराठवाड्यामध्ये कशाचा सामना करावा लागला? तर नामदेव महाराज औंढा नागनाथाच्या मंदिरात कीर्तन करायला गेले असताना त्यांना मंदिरातून हाकलून लावण्यात आलं। नामदेवांनी अभंग हिंदीत लिहिला म्हणून राहिला, अन्यथा मराठीतल्या तुकोबऱ्यांच्या अभंगाच्या गाथ्याच्या वाट्याला इंद्रायणीचा डो आला। नामदेवांचे अभंग देखील बुडवले असते। उत्तरेकडे जाऊन नामदेवांनी आपला कटू अनुभव सांगितला। नामदेव महाराज म्हणतात, हीन दीन जाती मेरी पंडरी के राया, ऐसा नामा दर्जी तुमने काय को बनाया। नामा टाल बिना लेके राहुल में गया, कीर्तन करते समय ब्राह्मणों ने बाहर ढकलाया। अरे 4 वर्ण गाय के 1 वर्ण दूध, तुम कहा के ब्राह्मण हम कहा के सूद। गायी 4 रंगाच्या असतात, काही तांबड्या रंगाच्या, काही पांढऱ्या रंगाच्या, काही काळ्या कलरच्या, काही मिक्स कलरच्या। गायी 4 रंगाच्या असतात पण दूध मात्र एकाच रंगाचं असतं। मग तुम्ही कसले वरच्या जातीचे आणि आम्ही कसले खालच्या जातीचे? इथल्या धर्म व्यवस्थेला जाहीर प्रश्न करायचं काम नामदेवांनी केलं। त्या नामदेवांच्या शिष्या जनाबाई होत्या, त्या म्हणाल्या मी लोकप्रबोधनाला जनतेत जाईन आणि जनतेचं प्रबोधन करेल। पण लोक म्हणतील आगाऊची बाई आहे, म्हणून जनाबाईंनी अभंग लिहिला, म्हणाल्या डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईल मी, हाती घ्यायला टाळ खांद्यावरी विना आता मज मना कोण करी। पंढरीच्या पेठे मांडियले पाल, मनगटावरी तेल घाला तुम्ही, जनी मने झाले मी वेसवा निघाले केशवा घर तुझे। डोक्यावरचा पदर कमरेला खोसून भर बाजारात जाणार आहे आणि भर बाजारात जाऊन लोकांना गुलामगिरीतून, अंधश्रद्धेतून, कर्मकांडातून मुक्त करणार आहे। लोक जरी म्हणाले आगाऊची बाई आहे, तर मी आजच घोषणा करते, काय कुणाला मनगटावर तेल घालून बोंबलायचे तर बोंबला, मी कुणाच्याच बापाला घाबरणार नाही। लोक म्हणतील आगाऊची बाई आहे, मी आता घोषणा करते, विठ्ठलाचं घर निघायला तयार आहे, पांडुरंगाची वेश्या व्हायला तयार आहे, पण प्रबोधनाचं काम सोडणार नाही, असं म्हणणाऱ्या जनाबाईंना अभिवादन। नामदेव जनाबाईंचा वारसा चालवणारे जगद्गुरु जगतवंद्य तुकोबरायांच्या शिकवणीतून आदर्श बनलेले त्यांचे खरे शिष्य, रयतेच्या राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज। माहेरची देशमुखी आणि सासरची पाटीलकी याच्याही पलीकडे उदात्त विचार करून मानवी समाजाला मावळ्या एकाच संज्ञेत बांधणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, ज्या जिजाऊंनी जगाला दुसरे छत्रपती दिले असे शाक्तवीर युवराज छत्रपती संभाजी महाराज, तुमच्या आमच्या आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज, 29 वर्ष घोड्यावर बसून राज्यकारभार करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर आणि तुमच्या आमच्या स्वातंत्र्याचा लढा सुरू करणारे देशाचे खरे राष्ट्रपिता क्रांतीज्योती ज्योतिराव फुले साहेब आणि विद्येची दैवत, खरी दैवत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले। बघा, देवाला सोडलेल्या देवदासी झाल्या, खंडोबाला सोडलेल्या मुरळ्या झाल्या, यल्लमाला सोडलेल्या जोगतिरी झाल्या, पण माझ्या सावित्रीला सोडलेली कुणी डॉक्टर, कुणी इंजिनियर, 2 तर राष्ट्रपती झाल्या। म्हणून सावित्रीबाईंना देखील अभिवादन करतो। ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंचा वारसा पुढे सांगताना ज्यांनी सांगितलं की या देशामध्ये मराठ्याच्या कुणब्याच्या घरात जन्माला आलेल्या तुकोबरायांना जर अक्षर घोकू दिले जात नसतील तर बाकीच्यांचे काय हाल असतील। मराठ्याच्या कुणब्याच्या घरात जन्मलेले तुकोबराय म्हणत होते, घोकावया अक्षर मज नाही अधिकार। मराठ्याच्या घरात जन्मलेले तुकोबराय म्हणत होते, नाही कोणी येथे मुखियांचा जाणं। हाच तुकोबरायांचा अभंग घेऊन त्यांच्या नावाने मूक नायक वृत्तपत्र सुरू करणारे आणि मूक नायक वृत्तपत्रात तुकोबरायांच्या अभंगाची ओळ देणारे, पर्यायाने तुकोबरायांच्या संकल्पनेतला आदर्श मुख्यांचा नायक म्हणून पुढे आलेले, ज्यांनी नंदनार रविदास आणि चोखोबरा यांना आपला अंतछड नावाचा ग्रंथ अर्पण केला आणि ज्यांनी समस्त महापुरुषांना अपेक्षित असलेली लोकशाही प्रदान केली, ते भारतीय घटनेचे खरे शिल्पकार, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी मी अभिवादन करतो। जगबदल घालून घाव मला सांगून गेले भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात का ऋतून बसलाय रावत, चल निघ घे बिनीवरती धाव मला सांगून गेले भीमराव, असं म्हणून बाबासाहेबांचं उरलेलं कार्य पुढे चालवणारे आणि शिवरायांचा पवाडा 7 समुद्राच्या पलीकडे रशियापर्यंत घेऊन जाणारे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ज्यांनी शिकलेल्यांना प्रश्न केला, तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय, समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय? टाटा बिर्ला तरतील, बाकी सारेच उपाशी मरतील असं म्हणणारे लोककवी वामनदादा कर्डक आणि परिवर्तनवादी चळवळीतल्या तमाम महापुरुषांना, गणनायकांना, महामातांना मी या ठिकाणी मानाचा मुजरा करतो, अभिवादन करतो। बघा, ज्योतिराव फुले साहेबांचं डबल जन्मशताब्दी वर्ष म्हणजे द्विजन्मशताब्दी वर्ष सोहळा साजरा होतो आहे। अशा काळामध्ये फुले साहेबांचा आणि बाबासाहेबांचा वारसा
जनतेत गेलाय की नाही, किती न्यायचा बाकी आहे, याची समीक्षा करायची वेळ आलेली आहे. कारण फुले साहेबांचा वारसा पुनरुज्जीवित करणारे, फुले साहेबांचं राहिलेलं सगळं कार्य त्यांच्या जन्मशताब्दी वर्ष सोहळ्याला पूर्ण करायचा प्रयत्न करणारे बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणून बाबासाहेबांचा आणि फुले साहेबांचा वारसा आम्हाला पुढे न्यायचा आहे. आम्हाला या देशामध्ये अत्यंत वैचारिक, क्रांतिकारी, सामंजस्य आणि प्रचारकीय फळ्यांची टीमची आम्हाला आता नितांत गरज आहे. या देशामध्ये लोकशाही रुजवणारे, लोकशाही सांगणारे आणि जनतेमध्ये लोकशाही घेऊन जाणाऱ्या लोकांची आम्हाला आता प्रचंड गरज आहे. प्रस्तावनेमध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने सांगण्यात आलं की हा जात अस्मिता टोकदार होण्याचा कालखंड आहे, जाती जातीमध्ये संघर्ष लावून देण्याचा कालखंड आहे. अशा वेळेला सगळ्या जाती धर्म पंथाच्या लोकांना एकत्रित आणून लोकशाही समजून सांगण्याची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे. भारतीय संविधान पुन्हा जनतेत नेण्याची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे. पण आपलं झालंय कसं, आपण शिक्षणाने अधिक प्रगल्भ होण्याऐवजी, आपण शिक्षणाने अधिक मॅच्युअर्ड होण्याऐवजी अत्यंत स्वकेंद्री, स्वार्थी, अल्पकेंद्री बनलेलो आहोत. एक छोटंसं उदाहरण सांगतो म्हणजे आपल्याला कळेल. शिक्षणाने किती प्रगल्भता यायला पाहिजे होती. एका गावामध्ये अत्यंत शिकलेला पोरगा होता, लय गाव त्याला नवाजायचं. त्याची माय म्हणायची माझा वाघ लय चांगलाय. पण हा वाघ कसा होता, हा वाघ घरी आला, घरी आल्यावर आईनं विचारलं, वाघा अमुक अमुक माणसाचं किराणा दुकान उघडं होतं का? हा म्हणला काय की मी बघितलंच नाही. याचा कोणाच्या किराणा दुकानावर डोळा सुद्धा नाही. आणि त्याची माय तोंडावून हात फिरून म्हणते माझा वाघ लय चांगला आहे. काय चाटायचं का या वाघ, याचं काय लोणचं घालायचं का? हा वाघ घरी आला, आईने विचारलं अमुक अमुक माणसाची पिठाची गिरणी चालू होती का? हा म्हणला काय की मी ऐकलंच नाही. याचा कोणाच्या गिरणीवर कान सुद्धा नसतो. आणि अख्खं गाव म्हणतो पोरगा लय चांगला आहे, लय शिकलेला आहे, वाघ आहे म्हणतो. वाघ काय करायचं असला वाघ? आम्हाला ही आहे गावगाड्यातली सज्जनाची व्याख्या. गावगाड्यातला सज्जन कुणाला म्हणतात गावात? जो कुणाच्या आध्यात जात नाही, जो कुणाच्या मध्यात जात नाही, ज्याचे शब्द सुद्धा विकत घ्यावे लागतात, त्याला काय म्हणतात? त्याला सज्जन म्हणतात. अरे काय करायचं असलं सज्जन? माझी पण एक सज्जनाची व्याख्या आहे. सज्जन कुणाला म्हणावं? जो कुणाच्याही आध्यात जातो, कुणाच्याही मध्यात जातो, ज्याला मध्यरात्री फोन करा पहिल्या बेलला तुमचा कॉल उचलतो, जो तिरडी उचलायला पुढे असतो, रक्तदान करायला पुढे असतो, नव्हे कोणत्याही कार्यक्रमाच्या मॅनेजमेंटला जो सगळ्यात पुढे असतो त्याला सज्जन म्हटलं पाहिजे. आणि माझ्या सज्जनाच्या व्याख्येत महापुरुष बसतात, फुले साहेब बसतात, बाबासाहेब बसतात. ज्योतिराव फुलेंच्या बद्दल तुम्ही खूप ऐकलं असेल. प्रचंड श्रीमंत असणारा माणूस, फिटीचं रेल्वे स्टेशन बांधायला लेबर पुरवणारी कंपनी फुलेंची आहे. आणखीन काय सांगायचं फुलेंच्या बद्दल? कात्रजचा घाट फुलेंनी बांधला, फुले नगरसेवक सुद्धा राहिले. इतका चांगला श्रीमंत माणूस फक्त आणि तुमच्या माझ्या पिढ्यांचं भलं व्हावं म्हणून आयुष्याची धुळधाण करून घेतली. किती धुळधाण झाली? ज्योतिराव फुले गेले, सावित्रीबाई गेल्या, त्यांची सून आणि नात रस्त्यावर आले, रस्त्यावर भीक मागायची वेळ आली, कोणीही मदत केली नाही. फुले साहेबांच्या सुनबाईने 100 रुपयाला ज्योतिरावांचा वाडा विकला, वाडा विकून गुजारण केली. पुढे फुले साहेबांची पुस्तकं विकली, घरातली भांडी विकली, तरीही घरामध्ये खायला काही नाही. शेवटी फुलेंची सून आणि नात पुण्यातल्या एका देवीच्या मंदिराच्या दारामध्ये भीक मागत होते. लोकांनी भीक वाढणं बंद केलं. फुलेंची सून 11 दिवसानंतर अन्न पाणी करून करून बेवारस म्हणून रस्त्याच्या कडेला वारली. फुलेंच्या नातीचा कुणीतरी दुसरा विवाह लावून दिला. फुलेंच्या नातीला काळामध्ये कुठे गडप झाली आज कुणाला त्यांचे वंशज माहिती नाही. सुनबाई तर रस्त्यावर मेली, नगरपालिकेनं बेवारस म्हणून अंत्यविधी केला. मुंबईला फिट्टीच्या रेल्वे स्टेशनच्या बांधकामासाठी कामगारांची कंपनी उभारणारे अदानी अंबानी किंवा तत्कालीन टाटापेक्षा दुप्पट उत्पन्न असणाऱ्या ज्योतिरावांच्या फुलेंची घराची अशी धुळधाण झाली. कशासाठी झाली? कुणासाठी झाली? केवळ आणि केवळ तुमच्या आमच्या पिढ्यांचं भलं व्हावं म्हणून. ज्योतिराव फुले एकदा सकाळी सकाळी अस्पृश्यांच्या वस्तीत गेले. एका लेकराला कडेवर घेतलं, लेकराच्या अंगावर कपडा नाही, अंगाला शेंबूड आलेला, अंग मळालेलं, अशा अस्पृश्याच्या लेकराला ज्योतिरावांनी खांद्यावर घेतलं आणि पळत सुटले आपल्या स्वतःच्या गल्लीकडे. लोक म्हणाले तात्यासाहेब कुठे घेऊन चालले आमची लेकरं? ज्योतिराव फुले म्हणाले माणूस बनवण्यासाठी येतोय. त्या गल्लीतले लोक म्हणाले मग आम्ही काय जनावर आहोत का काय? ज्योतिराव फुले म्हणाले अहो जनावर तरी तुमच्यापेक्षा बरी असतात. जनावरांना पाणवठ्यावर पाणी पिता येतं, जनावरांना कोणत्याही गल्लीबोळातून जाता येतं,
तुम्हाला इतरांच्या गल्लीत जाता येत नाही, इतरांच्या सार्वजनिक पानवठ्यावर पाणी पिता येत नाही. म्हणून या लेकराला मी माणूस बनवण्यासाठी घेऊन चाललोय. याला शिकवणार, याला गुलामगिरीची जाणीव करून देणार आणि मग याला क्रांतीसाठी मी तयार करणार. ज्योतिराव फुलांनी आयुष्याच्या सुरुवातीलाच शाळा काढत असताना शाळेचा जाहीरनामा पुढे ठेवला. काय म्हणाले? आम्हाला तर्क करणारे, विचार करणारे, दुसऱ्यांच्यासाठी धावून जाणारी माणसं घडवायची. म्हणून ज्योतिराव फुलेंच्या शाळेतून मुक्ता साळवे नावाची अत्यंत विद्वान पोरगी तयार झाली. आताच्या शाळेतून कसे लेकरं तयार होतात सांगायची गरज नाही तुम्हाला. अत्यंत हिणकस, स्वार्थी, स्वकेंद्री, अल्पकेंद्री, माझी गाडी, माझी माडी, माझ्या बायकोची साडी याच्या पलीकडे विचारच करत नाहीत आताची लोक. सावित्रीबाईंच्या शाळेत मुक्ता साळवे नावाची पोरगी होती. 1.5 पानाचा निबंध लिहिला, 1.5 पानाचा. काय म्हणाली? हे भगवान, तुझकडून आलेला आम्हा मांगा महाराजांचा धर्म कोणता? आम्हाला धर्म पुस्तकाला हात लावता येत नाही, आम्हाला धर्मग्रंथ वाचता येत नाही, मग आम्हाला धर्म आहे की नाही? आम्ही काय धर्म नसलेली माणसं आहोत का? तर्क करायची ताकद ज्योतिराव फुलेंच्या अभ्यासक्रमात होती. आणि आता नुसते मेंढर आहेत, मेंढर. आपल्या आजूबाजूच्या शिक्षण व्यवस्थेतून निव्वळ मेंढर तयार होतात. म्हणून आम्हाला ज्योतिराव फुलेंचा अभ्यासक्रम पाहिजे, त्यांचं साहित्य पाहिजे. झालं असं की ज्योतिराव फुलेंचे सासू सासरे एकदा भेटायला आले. काय म्हणाले? जावाई बापू, तुम्हाला काय सावित्रीकडून मूलबाळ होत नाही, असं करा, सावित्रीला दुसरी सवत आणा, सवत. तेव्हा ज्योतिराव फुले म्हणाले, दरवेळेला मूलबाळ होत असेल तर स्त्रियांना दोषी का मानता तुम्ही? समजा सावित्रीला सवत आणली आणि तिलाही मूलबाळ नाही झालं, तर मग असं कराल का, साऊला दुसरा सवत्या आणाल का, सवत्या? कारण प्रत्येक वेळेला दोषी स्त्रियांना ठरवणारी संस्कृती आहे. पुरुषही कधी कधी दोषी असतील की म्हणाले. ज्योतिराव फुलेंचे सासू सासरे म्हणाले, जावाई बापूच्या डोक्याला डोकं काही लागत नाही, निघून गेले. बऱ्याच दिवसांनी सावित्रीबाईंनी पुन्हा विषय काढला, अहो असं काय करता, दुसरं लग्न करा. सावित्रीबाईला ज्योतिराव म्हणाले, का बरं दुसरं लग्न करायचं? तेव्हा सावित्रीबाई म्हणाल्या, आपण मेल्यावर आपल्या समाधीवर 4 फुलं व्हायला येणारा आपला वारसदार नको का? आपला विचार पुढे चालवणारा वारसदार नको का? तेव्हा ज्योतिरावांनी फार सुंदर उत्तर दिलं. ज्योतिराव म्हणाले, साओ, अगं सावित्री, पोटची पोरं वारसा चालवत नसतात. पोटची पोरं म्हातारपणामध्ये शेतात राहायला मायबापाला पाठवतात किंवा ढाळजेमध्ये ठेवतात, कमरात लाथा घालतात, प्रॉपर्ट्या लिहून घेतात, पण पोटची पोरं वारसा चालवत नसतात. सावित्री, मी तुला वचन देतो, कदाचित आपल्या डोळ्यासमोर नाही येणार, पण आपलं साहित्य वाचून असा आपला एक वारसदार येईल, आपलं राहिलेलं सगळं कार्य पुढे चालवेल. दिनांक वेळवार सहित या ज्योतिरावांचा वारसा पुढे चालवणारा नक्की असा एखादा वारसदार येईल. फुले साहेब गेल्याच्या नंतर 1 वर्षांनी ज्याचा जन्म झाला, ज्यांनी जागतिक दर्जाचं शिक्षण घेतलं, पुण्यातल्या गंजपेठेत येऊन फुलेंच्या वाड्याचं दर्शन घेतलं आणि फुलेंचं राहिलेलं सगळं कार्य पुढे चालवलं, तो फुलेंचा खरा वारसदार म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आम्हाला विचारांचे वारसदार हवे. आम्हाला कसे हवेत? विचारांचे वारसदार. बुद्धानंतर जिजाऊ, शिवबानंतर लहू, फुलेनंतर शाहू आणि बाबासाहेबांनंतर अण्णाभाऊ हा विचारांचा वारसा आहे. रक्ताची लोक वारसा चालवतात यावर आमचा विश्वास नाही आणि चालवतही नसतात. बघा, महात्मा ज्योतिराव फुलेंनी विधवा स्त्रियांना अनैतिकतेतून गर्भधारणा राहायची अशा स्त्रियांना बाळांत होण्यासाठी एक वाडा बांधला. वाड्याचा नंबर होता 395. ज्योतिराव फुलेंच्या वाड्याचा 395 नंबर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा लिहिलेल्या संविधानाला शेवटचं कलम म्हणून दिला. संविधानाचं शेवटचं कलम होतं 395. बाबासाहेब सांगत होते, 395 नंबरचं संविधान वाचून झाल्यावर पुण्यातल्या 355 नंबरच्या वाड्यामध्ये जायचं. तिथे तुम्हाला ज्योतिराव फुले दिसतील, त्यांचं साहित्य दिसेल. ते साहित्य वाचून त्या रस्त्याने आपल्याला जायचंय. सांकेतिक भाषेत फुलेंचा वारसा सांगायचं काम बाबासाहेब आंबेडकर करत होते. मनुस्मृती कधी जाळली? 1927 ला. का जाळली? ज्योतिराव फुलेंचं जन्मशताब्दीचं वर्ष 16 होता. कधी जाळली? 25 डिसेंबरला जाळली. का जाळली? कारण 25 डिसेंबरला फुले साहेब कोर्टातून केस जिंकली होती. काय केस होती? फुलेंनी बिना ब्राह्मणाचं एक लग्न लावलं. मनुस्मृतीचा कायदा फुलेंनी मोडला. बिना ब्राह्मणाचं लग्न लावल्याबद्दल ब्राह्मणांनी कोर्टात केस दाखल केली. पहिल्या कोर्टाचे जज ब्राह्मण होते. ते म्हणाले, फुले, तुम्हाला बिना ब्राह्मणांची लग्न लावायची असतील तर लावा,
पण ब्राह्मणांचं उत्पादन बुडतं ते उत्पन्न घरी नेऊन दिलं पाहिजे, त्यांची दक्षिणा घरी नेऊन दिली पाहिजे. मग ज्योतिराव फुले वरच्या कोर्टात गेले. वरच्या कोर्टाचे इंग्रज अधिकारी होते. इंग्रजांच्या समोर फुले साहेबांनी नोटांचं बंडल ठेवलं. इंग्रज अधिकारी म्हणाले काय? फुले म्हणाले मी केस हरणारे माहितीये म्हणून अगोदरच नुकसान भरपाई आणली. मग इंग्रज अधिकारी जज म्हणाले आता केस हरणारे माहिती असताना वरच्या कोर्टात येण्याची गरज काय? फुले म्हणाले जज साहेब एकच प्रश्न विचारायला आलोय. जज म्हणाले विचारा. फुले साहेब म्हणाले तुम्ही दाढी कुठं करता? दाढी. जज म्हणाले मी माझ्या घरी स्वतःच्या हाताने दाढी करतो. मग फुले म्हणाले न्हाव्याचं उत्पन्न बुडतं, न्हाव्याचे पैसे घरी नेऊन देता का? जज म्हणाले काय संबंध आहे? तेव्हा ज्योतिराव फुले म्हणाले आम्ही देखील आमची लग्न स्वतः लावतो, यांचं उत्पन्न बुडायचा काही संबंध नाही, आम्ही दक्षिणा देणार नाहीत. जजला युक्तिवाद पटला. फुले साहेब केस जिंकले. तो दिवस होता 25 डिसेंबर. मनुस्मृतीचा कायदा मोडून 25 डिसेंबरला केस जिंकल्याबद्दल बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबरला रायगडच्या पायथ्याशी महाडला मनुस्मृतीचं दहन केलं आणि आपल्या गुरुला सॅल्यूट केला. सॅल्यूट. असा शिष्य असावा लागतो गुरुचं तंतोतंत कार्य पुढे चालवणारा. आणि म्हणून सांगावं तेवढं कमी आहे, आम्ही आचरणात काय आणतो ते महत्वाचं आहे. फुले साहेबांचं एक स्वप्न होतं कोणतं? बळीस्थानाचं. बळीस्थानाचं. ज्योतिराव फुले म्हणाले की आम्हाला असं राज्य हवंय ज्याच्यात बळीराजाच्या सारखं राज्य येईल, सगळ्यांच्या अंगणातला रांजण सोन्याचा असेल, सगळ्यांच्या घरातल्या वस्तू सोन्याच्या असतील. अशा बळीराजाच्या बळीस्थानाचं स्वप्न ज्योतिराव फुले साहेबांनी पाहिलं. तेच फुले साहेबांचं स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांनी 2 मार्गाने पाहिलं. एक बाबासाहेबांचं स्वप्न होतं अॅनहिलेशन ऑफ कास्ट, जाती अंत झाला पाहिजे. जाती अंताचं स्वप्न बाबासाहेबांनी पाहिलं. आणि दुसरं पाहिलं प्रबुद्ध भारताचं स्वप्न. या देशात सगळे विद्वान असतील, बुद्धाला मानणारे असतील, हा देश बुद्धाच्या विचारावर उभा राहील, अशा प्रबुद्ध भारताचं स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं. म्हणून फुले साहेबांचं स्वप्न, बाबासाहेबांचं स्वप्न एकच आहे, माणसाला माणुसकीचा दर्जा देणारं, माणुसकीला प्राधान्य देणारं हे स्वप्न आहे. पण आज काय चालू आहे? 2018 रोजी दिल्लीमध्ये संसदेच्या समोर शुक्ला नावाच्या ब्राह्मणांनी संविधानाच्या प्रती जाळल्या, संविधानाचे कागद जाळले. कुठली केस झाली? साधारण केस झाली. साधारण. या देशात आजही संविधान नको म्हणणारे, जाहीर नको म्हणणारे लोक तुम्हाला बघायला मिळतील. काल परवा पुण्यातला कुणीतरी पोंक्षा नावाचा माणूस म्हणतो, काय म्हणाला पोंक्षा? संविधान जाळणाऱ्यांनी संविधान वाचलं नाही. आम्ही तर लाईन टू लाईन वाचलंय. लाईन टू लाईन संविधानात काय आहे ते आम्ही सांगू. आम्ही लाईन टू लाईन मनुस्मृती पण वाचलीये. पोंक्षा म्हणाला मनुस्मृती जाळणाऱ्यांनी मनुस्मृती वाचली नाही. पोंक्षा काय म्हणाला? मनुस्मृती जाळणाऱ्यांनी मनुस्मृती वाचली नाही. अरे आम्ही मनुस्मृती सुद्धा वाचली, पण आमचा प्रश्न आहे हजारो वर्ष तुम्ही मनुस्मृती वाचत होता, तुमच्यात माणुसकीचा थोडा पण सेन्स नव्हता का? का जाळली नाही तुम्ही? तुमच्यात मनुस्मृती जाळणारा एकही माणूस तयार झाला नाही, याचा अर्थ माणूस म्हणण्याच्या लायकीचे सुद्धा तुम्ही नाही. हजारो पिढ्यांमध्ये एक सुद्धा तुमच्यात मनुस्मृतीला वाईट म्हणणारा माणूस तयार झाला नाही. अत्यंत नालायक लोक आहात तुम्ही. आणि म्हणून आज जर कोणी मनुस्मृतीचं समर्थन करत असेल तर याद राखा, लोकशाहीवादी देशामध्ये मनुस्मृतीचं समर्थन चालू देणार नाहीत. लोकशाही संविधान आणि मनुस्मृती एकत्र राहू शकत नाही. अत्यंत माणसाचा, माणूसपणाचा दर्जा हिरावून घेणारी ती मनुस्मृती आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली आणि लोकशाहीचा पाया घातला. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळताना ती वाचली, समजून सांगितली आणि मगच ती जाळलेली आहे. म्हणून कुणीही मनुस्मृतीचं समर्थन करता कामा नये, मनुस्मृतीच्या बाजूने कुणी उभं राहता कामा नये, अन्यथा गाठ आमच्याशी आहे. बघा मित्रांनो, आज देखील लोकशाहीत बाबासाहेब नकोय, त्यांचा विचार नकोय, फुले साहेब नकोय, त्यांचा विचार नकोय, अशा पद्धतीने कागाळ्या आणि कुचाळक्या करायचा कार्यक्रम आहे. म्हणून रस्ता भटकलेल्या लोकांना पुन्हा महापुरुष सांगण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. खरं तर शिकलेल्या वर्गाकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. शिकलेल्या वर्गाने लेखक तयार करायचे होते, वक्ते तयार करायचे होते, साहित्यिक तयार करायचे होते, ट्रेनिंग सेंटर उभ्या करायच्या होत्या. पण ते जेवढ्या अपेक्षित होतं तेवढ्या प्रमाणावर होऊ शकलं नाही. हे प्रचंड मोठं दुर्दैव आहे. आणि म्हणून आम्ही पुन्हा आलो. म्हटलं चला पुन्हा एकदा महापुरुषांचा त्याग, समर्पण सांगू. तुम्हाला एक गोष्ट इथे सांगताना आवर्जून सांगेल, इतिहास फक्त त्याग आणि समर्पणाची दखल घेतो. तुमच्या श्रीमंतीची, तुमच्या प्रॉपर्टीची, तुमच्या घरातल्या जमीन जुमल्याची कुणीही दखल घेत नसतं. तुमच्या प्रॉपर्टीला, श्रीमंतीला कुत्र पण विचारत नाही.
शुद्धोदनाच्या शेतात 1000 सोन्याचे नांगर चालायचे, पण इतिहास सर्वस्वाचा त्याग केल्याबद्दल बुद्धाचा इतिहास लिहिला गेला. इतिहास काही श्रीमंतीचा लिहिला जात नाही. बोल्लोबा मोरे सावकारांना कर्ज देणारे महाजन होते. इतिहास काही बोल्लोबा मोरेंचा नाही, पण कर्जाच्या वह्या पाण्यात बुडवल्याबद्दल, लोकांना दुष्काळात कर्जमुक्त केल्याबद्दल बोल्लोबा मोरेंचे सुपुत्र जगद्गुरु जगतवंद्य तुकोबारायांचा इतिहास लिहिला गेला. याचा असा अर्थ होतो, इतिहास त्याग आणि समर्पणाची दखल घेतो. कधीच तुम्हाला परळी आणि परळीच्या कोणत्याही खेड्यामध्ये टाटा, बाटा, बिर्ला, अंबानीचे पुतळे दिसणार नाही. कधी तुम्हाला बीडमध्ये, औरंगाबादमध्ये किंवा कुठल्या तरी मोठ्या शहरामध्ये तुम्हाला टाटा, बाटा, बिर्ला, अंबानी, अदानीचे पुतळे दिसणार नाही. नसतातच, पण अंगावर चिंध्या पांघरून शब्दांचं सोनं वाटणाऱ्या गाडगे महाराजांचे पुतळे तुम्हाला देशभरात दिसतील. याचा असा अर्थ होतो, इतिहास त्याग आणि समर्पणाचा लिहिला जातो, इतिहास श्रीमंतीचा लिहिला जात नाही. म्हणून इतिहास काही टाटाच्या माईचा, बिर्लाच्या बायकोचा, अदानी अंबानीच्या आजीचा लिहिला जाणार नाही. इतिहास रमाई, भीमाई, अहिल्या, फातिमा, जिजाऊचा लिहिला जाईल. इतिहास त्याग आणि समर्पणाचा लिहिला जाईल. म्हणून तुमच्याकडे किती प्रॉपर्टी आहे याला काही किंमत नाही. तुम्ही आयुष्यात जगता कसं याला फार महत्वाची किंमत आहे. आणि म्हणून मला म्हणायचंय, तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासात नाही यायचं असेल नका येऊ. तुम्हाला बीड जिल्ह्याच्या इतिहासात नाही येत आलं तरी चालेल, पण परळीच्या इतिहासात तरी मरताना असं काहीतरी चांगलं काम करा की परळीच्या इतिहासाने तुमची दखल घेतली पाहिजे, तुमचं नाव घेतलं पाहिजे, म्हटलं पाहिजे अमुक अमुक व्यक्ती फार चांगला होता. एका गावामध्ये काय झालं, गावच्या सगळ्या महिलेने एका गरीब महिलेला सरपंच म्हणून निवडून दिलं. आता ही सरपंच झाल्याची नियत फिरली. हिनं गावचा विकास करण्याऐवजी स्वतःचाच विकास केला. मस्त घर बांधलं, महागडी साडी घेतली. मग गावच्या लोक गेले कंटाळून, म्हणजे हिला गावच्या विकासासाठी निवडून दिलं, ती स्वतःचाच विकास करायली. मग हिला एका दिवशी महागडी साडी घेतली, अशी जयंतीला महागडी साडी घेतली आणि निघाली गावात फिरत फिरत. सरपंचीनबाई सांगायला, तिथली नाली काढा, तिथलं हे करा, तिथलं ते करा, पदर हातात धरून असं दाखवत फिरायला. पण गावच्या महिलांनी ठरवलं, विचारायचंच नाही कितीला घेतली. कोणीच विचारलं नाही साडी कितीला घेतली. तिला आला राग. संध्याकाळ झाली, संध्याकाळ अंधाऱ्या रस्त्याने, बोळीच्या रस्त्याने घराकडे निघाली. आता साडी कितीला घेतली कुणीच विचारलं नाही म्हणून राग आला. पाय आपटी तन 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 करत घराकडे निघाली. अंधाऱ्या बोळीमध्ये कुत्री बसलेली होती. एका कुत्रीच्या शेपटीव पाय पडला. कुत्री म्हणली, काय कोण? ही म्हणली, आजच घेतली 10,000 रुपयाला. कोणीच विचारे ना, कुत्रीला सांगायची वेळ आली. आमच्याकडे बंगला आहे, आमच्याकडे गाडी आहे, आमच्याकडे प्रचंड प्रॉपर्टी. विचारते का कोणी? कुत्र विचारतंय तुमची एकूण प्रॉपर्टी किती, तुमच्याकडे काय साधन संसाधन, कोणीही विचारत नाही. पण गाडगे महाराजांचं नाव अमरावतीच्या विद्यापीठाला आहे. काय होतं गाडगे महाराजांच्याकडं? फाटके कपडे, चिंध्या गुंडाळलेल्या अंगावर, हातामध्ये एक मडकं होतं. अशा गाडगे महाराजांच्या कीर्तनात बाबासाहेब आंबेडकर घोंगडी टाकून कीर्तन ऐकायला बसत असत. एकदा कीर्तनात बाबासाहेब होते आणि गाडगे महाराज म्हणाले, बाबांनो, एक वेळचं जेवणाचं ताट मोडा, पण डॉक्टर आंबेडकरांच्या सारखं शिका, हे देशाचा उद्धार करायला निघालेले आहेत. कीर्तनात बाबासाहेबांचं नाव घेणारे गाडगे महाराज बाबासाहेबांना म्हणाले, आपली भेट फार उशिरा झाली. अगोदर भेट झाली असती ना, माझ्या सगळ्या धर्मशाळा तुम्हाला देऊन टाकल्या असत्या. तरी पण पंढरपूरची माझी प्राथमिक शाळा आणि माझी धर्मशाळा आज डॉक्टर आंबेडकर तुम्हाला देऊन टाकतो. बाबासाहेबांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला गाडगे महाराजांनी पंढरपूरची प्राथमिक शाळा दिली आणि गाडगे महाराजांनी स्वतःचा वारसा बाबासाहेबांशी जोडून घेतला, फुले साहेबांशी जोडून घेतला. म्हणून गाडगे महाराजांचं नाव निघालं. गाडगे महाराजांची श्रीमंती कोणी विचारत नाही, विचारांची श्रीमंती लोक विचारतात. विचारांच्या श्रीमंतीला नतमस्तक होत असतात. म्हणून आम्हाला विचाराने श्रीमंत लोक पाहिजेत. नाही तर आमचं कसं आहे, बंगला बांधून घेताना आधी कंपाऊंड वॉल बांधतो, शेजारचा मेला काय गेला काय घेणं देणं आहे त्याच्याशी. खेड्यामध्ये 2 सख्या भावाशी भांडणं झाले, 2 सख्या भावाचे, तरी मधल्या वाटण्या करून घेताना, आतली भिंत बांधताना देवळी ठेवतात, कोणाडा ठेवतात, खिडकी ठेवतात का? कधीतरी सणवार उत्सवाला एकत्र येता येईल, पळीभर भाजी एकमेकांना देता येईल. म्हणून आम्हाला आता सलोख्याचा, प्रेमाचा, बंधुभावाचा, एकोप्याचा वारसा निर्माण करायचा आहे. आम्हाला मगाशी प्रास्तावनेत सांगितल्याप्रमाणे संघटित व्हायचंय, संघटित, आणि लोकांमध्ये तो विचार घेऊन जायचा आहे. सांगावं तेवढं कमीच आहे. आम्ही आचरणात काय आणतो ते महत्वाचं आहे. महिलांच्यासाठी त्याग आणि समर्पण काय असतो त्याचा एक प्रसंग सांगतो आणि मग आपण समारोपाकडे जाऊया. काय झालं, शाहू महाराजांना कुणीतरी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर नावाचे एक गृहस्थ फार शिकून आलेत.
शाहू महाराज म्हणाले कोल्हापूरच्या लोकांना प्रेरणा मिळेल, आपण त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू. बाबासाहेब आंबेडकरांची तारीख घ्यायला खुद्द शाहू महाराज मुंबईच्या चाळीमध्ये गेले. बाबासाहेब दुसऱ्या मजल्यावर राहत होते. शाहू महाराज कोल्हापूरचा धिप्पाड राजा लाकडी जिन्याने काही वर जाता येईना, वर निरोप पाठवला. बाबासाहेबांना म्हणावं कोल्हापूरचे राजे शाहू महाराज आलेले आहेत. बाबासाहेब आहेत तसे लुंगीवर खाली जिन्यात आले. म्हणाले महाराज अहो तुम्ही बोलावलं असतं तर मी कोल्हापूरला आलो असतो, तुम्ही का बरं इथं आले? अहो तुम्ही कोल्हापूरचे राजे आहात. तेव्हा शाहू महाराज म्हणाले आंबेडकर अहो मी तर फक्त एका कोल्हापूर संस्थानाचा राजा आहे, येणाऱ्या काळात भारताचे आणि ज्ञानाचे राजे तुम्ही होणार आहात, म्हणून तुम्हाला भेटायला आलोय. शाहू महाराजांनी तारीख घेतली. कोल्हापुरात हत्तीवरून मिरवणूक काढली, ढोल ताशे लावले, संपूर्ण शहरात साखर वाटली. बाबासाहेबांचा हत्ती शाहू पॅलेस समोर आला. पॅलेस समोर हत्ती खाली बसला. हत्तीतून अंबारीतून बाबासाहेब खाली उतरले. शाहू महाराजांनी स्वतःच्या डोक्यावरचा लाल रंगाचा जरीचा फेटा माझ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यावर घातला आणि म्हणाले आज राजेशाही संपली, आजपासून तुम्ही नेते आहात देशाचे, तुम्हाला मी नेता म्हणून घोषित करतो. माणगावच्या परिषदेला जायला बंदी होती, इंग्रजांनी जाऊ दिलं नाही. तरी कशाचा शिकारीचा ड्रेस घालून शाहू महाराज गेले शिकारीला म्हणून. माणगावच्या परिषदेत देखील म्हणाले आज तुम्हाला तुमचा नेता मिळालेला आहे, आज मी तुमचा नेता तुमच्या समोर जाहीर करतो. बाबासाहेबांचा सत्कार झाला, फेटा घातला. बाबासाहेब घरी गेले. घरी गेल्यावर तो लाल रंगाचा जरीचा फेटा काढून साहेबांनी माझ्या रमाईच्या हातात दिला, रामूच्या हातात दिला. आणि आमच्या रमाईनं त्या महागड्या जरीच्या लाल रंगाच्या फेट्याची घडी केली, संदकात ठेवला. बरेच दिवस झाले. एकदा इंग्रज अधिकारी म्हणाले मिस्टर आंबेडकर तुम्ही नेहमीच कार्यक्रमाला येता, जरा जोडीनं या की यावेळेला तुमच्या दोघांचा आम्ही सत्कार करणार आहोत. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले माझी बायको साधी मूळ येते का, येत नाही कुठल्या कार्यक्रमाला, नाही यावेळेला घेऊन या, दोघांचा सत्कार करायचा आहे. बाबासाहेबांनी रमाईला निरोप पाठवला. रामूला म्हणावं तयार होऊन ये, तयार होऊन. माझ्या रमाईच्या पुढे प्रश्न पडला, आहे तसं बोलवलं असतं तर लगेच गेली असते, पण साहेबांनी सांगितलंय स्टेजवर बसायचं, तयार होऊन ये. रमाईनं दोरावरच्या सगळ्या साड्या काढल्या. कोणती फाटली, कोणतीला ठिगळ नाही, कोणतीला किनार नाही, कोणतीला काय छिद्र पडलेत. काही दांडी केलेल्या साड्या होत्या, दांडी केलेल्या. आता तुम्हाला नव्या स्त्रियांना तर काही माहित नाही दांडी केलेली साडी काय असते ते. आणि इथं तुमच्या सासवाड आहेत म्हाताऱ्या, त्यांना विचारायला. दोन वेगवेगळ्या रंगाच्या साड्या एकत्र शिवलेल्या असतात, त्याला दांडी केलेली साडी म्हणतात. आमच्या रमाईला कोणतीच एक पूर्ण चांगली साडीच नाही. काय करावं? माझ्या साहेबाची बाबासाहेबांची लाज राखण्यासाठी रमाई मधल्या खोलीत गेल्या, लाकडी संदकातला शाहू राजाचा जरीचा फेटा माझ्या रमाईनं काढला. शाहू राजाचा जरीचा फेटा नेसून माझी रमाई कार्यक्रमाला गेली. पहिल्यांदा स्टेजवर रमाई बसल्या. बाबासाहेब इंग्रजांच्या गाडीतून उतरले, स्टेजच्या दिशेने जायला लागले. विचार करतात रमाईला मी कधीच एवढी महागाची साडी आणि शालू आणला नाही, आज माझी रामू बरं कुणाचा शालू नेसून आली असेल. साहेब जसं जसं स्टेजच्या दिशेने जातात तसं साहेबांच्या डोळ्यात पाणी येतं. म्हणतात अरे माझ्या रामूला मी एवढ्या देशात शिकून आलो पण कधीच साडी दागिना आणू शकलो नाही, पण आज माझी रामू माझी लाज राखण्यासाठी शाहू महाराजांचा फेटा नेसून आली. बाबासाहेबांच्या लक्षात येतं शाहू महाराजांचा फेटा आहे. बाबासाहेब ठरवतात रमाईच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं नाही, कारण तिच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं आणि तिला रडू आलं तर काय करायचं. रमाईनी पण विचार केला साहेबांच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं नाही, साहेबांनाही रडू आलं तर काय करायचं. दोघांनी कार्यक्रम होईपर्यंत एकमेकाकडे पाहिलं नाही. दोघही घराकडे गेले. घरी गेल्यावर साहेबांनी अंगातला कोट काढून रमाईच्या हातात दिला. तेव्हा माझी रमाई रडत होती. रमाईचे अश्रू बाबासाहेबांच्या बुटावर पडत होते. तेव्हा साहेब म्हणाले रामो मी तुला एक वचन देतो, मी तुला सांगतो, मी माझ्या बहुजन समाजाला सांगेल एक वेळचा माझा त्याग विसरला तरी चालेल, पण माझ्या रमाईचा त्याग कधीच विसरायचा नाही, माझ्या रमाईला कधीच विसरायचं नाही. तिच्यामुळेच या देशाचा मी संसार करू शकलो. कधी म्हणाली नाही फुटका दागिना आणून द्या, कधी नाही म्हणाली महागडी साडी आणून द्या. अत्यंत प्रेमाने स्वज्वळतेने बाबासाहेबांचा संसार